नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज आमच्या हॉस्पिटलमधून पूर्ण 7 दिवसाची निरोग पंचकर्म करून आज ताईला सुट्टी होत आहे. ताई चिखलीतल्याच होत्या. त्यांना मागील जवळपास 20 ते 25 वर्षापासून कमरेचा त्रास होता. कमरेचा त्रास असताना त्यांच्या एक नस दबलेली होती, परंतु पूर्ण ऑपरेशन करायचं नव्हतं म्हणून त्यांनी इतके दिवस ढकललं. पण नंतर सर्वायका म्हणजे मानेचा त्रास वाढला, नंतर गुडघ्याचा त्रास वाढला आणि गुडघ्याचा त्रास खूप जास्त वाढल्यामुळे ते आपल्याकडे आले होते गुडघ्यासाठी. परंतु जुने रिपोर्ट वगैरे मी बघितले, त्याचा सर्वायकल, लंबर आणि गुडघा या तिन्हीवर आपण उपचार केले. या ठिकाणी आपण जानो बसती, कटी बसती, नंतर ग्रीवा बसती म्हणजे मन्या बसती, अशा वेळी ट्रीटमेंट सोबत न्यूरोपंचकर्म केलं आणि खूप चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला. त्यांना विचारलं, मावशी तुम्ही नाव सांगा तुमचं. लता कळसकर. बरं, आणि कुठून आला तुम्ही? चिखलीहून. बरं, हे कधीपासून त्रास होता तुम्हाला? आम्हाला 25-26 वर्ष. 25-26 वर्षापासून. हा. कमरेचा, हा. नंतर मानेचा आणि गुडघ्याचा. बरं, त्या MRI मध्ये काय सांगितलं तुम्हाला? 5व्या मंदिरली गादी सरकली. गादी सरकली सांगितलं. डबल सांगितली ती बरं, औरंगाबाद. त्यामुळे ऑपरेशन सांगितलं होतं. हो. मग तुम्ही ऑपरेशन केलं नाही तेव्हा? नाही केलं. ओके. बरं, आपल्याकडे आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला आता? आराम वाटला. आराम वाटला आता? हो. चालता यायला लागलं व्यवस्थित? हो. बरं, रात्री झोप येत नव्हती? झोप पण चांगली यायला लागली? बरं, हाताला मुंगी यायची त्याचं काय झालं? येऊन नसल्या थोड्या पण कमी पडल्या. कमी पडल्या बरं. जेवढं चक्कर पहिले वगैरे आता येत नाही? नाही. बरं, झोप चांगली लागायला लागली आणि त्रास खूप जो पेन होत होता हा. रात्री त्यांना अक्षरशः खूप वेदना व्हायच्या, ती त्या ठणक वेदना होती, ती कमी झाली. एकदम कमी झालेली आहे. तर आपण असं म्हणतो की बा आज आयुर्वेद हे जुनाट आजारावर खूप इफेक्टिव्ह आहे, खूप प्रभावी आहे. शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट दिली तर निश्चित त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होताना दिसून येतो. आणि तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी मानेची नस दबली असेल, कमरेची नस दबली असेल, गुडघ्याचा त्रास असेल आणि या सगळ्यावर ऑपरेशन सांगितलं असेल, तर त्या ऑपरेशन करण्या अगोदर तुम्ही गंगा हॉस्पिटलला येऊन तुमचा एकदा निरोपंचकर्म ट्रीटमेंट आम्ही 7 दिवसाची घ्या. निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. तरी आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.